मुंबईतील मालाड पूर्व परिसरात भीषण आग लागली आहे। मालाड पूर्वमध्ये असलेल्या खडकपाडा परिसरामध्ये ही आग लागल्याची माहिती आहे। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल सुद्धा घटनास्थळी दाखल झालंय। तर आगीला आटोक्यात आणण्याचं काम हे युद्धपातळीवर सुरू आहे। प्रतिनिधी रिद्धेश आदिम आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। रिद्धेश, नक्कीच विक्रांत, आपण पाहिलं मुंबईतील पश्चिम उपनगरातील दिंडोशी परिसरात असलेल्या खडकपाडा परिसरात असलेल्या फर्निचरच्या दुकानाला ही आग लागली। अग्निशामक दलाच्या 3 गाड्या सध्या तरी घटनास्थळीवरती पोहोचून आगीला आटोक्यात आणण्याचे काम युद्धपातळीवरती सुरू आहे। मात्र आग इतकी भीषण आहे की अजून गाड्या अग्निशामक दलाच्या गाड्या हे घटनास्थळी पोहोचण्याची शक्यता आहे आणि ते मागवण्यात पण आले आहे। आपण जर पाहिलं तर या परिसरातील 5 फर्निचरच्या दुकानामध्ये ही आग लागल्याची माहिती मिळत आहे आणि सध्या तरी आगीला आटोक्यात आणण्याचे काम सध्या तरी अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांकडून युद्ध पातळीवरती सुरू आहे। सध्याच्या मिळालेल्या माहितीनुसार अद्याप या संपूर्ण घटनेमध्ये कुठलीही हानी झाली नाही। मात्र ही आग कशामुळे लागली, ही आग शांत झाल्यावर समजेल असं अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांकडून एकंदरीत सांगण्यात आलं आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद रिद्धेश, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी।